म्हाडा त्याचा फायदा घेऊन समोरच्यांना सांगते की आम्ही अशा सुविधा केल्या. आता लोकांना फसवतात, आम्ही स्विमिंग पूल करून देणार आहेत. इथं पाण्याचा अभाव आहे आणि स्विमिंग पूल कुठून देणार आहेत? ऐकलं का इंडियामध्ये प्राइस वाढतात, गोल्ड प्राइस वाढतात, पण आम्ही विरारमध्ये आमच्या प्राइस लँडच्या प्राइस कमी झालाय. नमस्कार. विरार पश्चिमेला म्हाडाचा प्रकल्प हा गेल्या अनेक वर्षांपूर्वी सुरू झाला. या प्रकल्पामध्ये एक एक घर जे होतं ते 30 लाख, 32 लाख, 36 लाख, 42 लाख असं विकण्यात आलं. या लोकांना आता असं वाटतंय की यांची फसवणूक झाली आहे. त्याचं कारण म्हणजे हा मुद्दा आधी देखील अनेक माध्यमांमधून उचलण्यात आला होता. यावर मोर्चे काढण्यात आले. इतकंच नाही तर आमदार, खासदार, मंत्रालय यापर्यंत पत्रव्यवहार झालेला आहे. न्यू सातारा बँकेने काही महिन्यांपूर्वी एक स्कीम आणली, ज्या स्कीम मध्ये 20 लाख, 23 लाख अशा दरामध्ये म्हाडाचे जे आहेत ती घरं 2000 घरं विकली जाणार होती. या प्रकल्पामध्ये काही लोकांना पोझिशन देण्यात आले, घरं जी आहेत ती बुक झालेली आहेत आणि ह्या स्कीम ज्या आहेत ते अजूनही सुरू आहेत. परंतु जे जुने राहणारे आहेत, ज्यांनी आधी घर विकत घेतलेलं आहे 42 लाख, 46 लाख यामध्ये, त्यांच्या अनेक तक्रारी आहेत. त्याचं कारण म्हणजे लोकांना असं वाटतंय की त्यांच्यासोबत फसवणूक झाली आहे, जे की झालेलीच आहे. 10 लाखांचा फरक, 8 लाखांचा फरक, इतक्या फरकाने यांनी घरं घेतली आणि यांना कोणतीच सुविधा तर मिळाली नाही. परंतु आता न्यू सातारा बँकेच्या स्कीम खाली जे लोक येत आहेत त्यांनी एकतर कमी पैशात त्यांना घर मिळतंय, ज्यांच्यामुळे त्यांना जे आहे ते व्यवस्थितरित्या घर पण मिळतंय आणि आता त्यांच्यामुळे ह्यांच्या सुविधांवर फरक पडलेला आहे. या संपूर्ण घटनेमध्ये आता आपण जाणून घेणार आहोत नक्की या लोकांचा आक्रोश कशा प्रकारे बाहेर आलेला आहे. सर, अनेकदा तक्रारी केल्या, अनेकदा तुम्ही आवाज उचलला, काय झालं पुढे? मॅडम, इंडियामध्ये पहिल्यांदा एक सिटी असेल म्हणजे स्टेशन असेल, विरार स्टेशन, इकडे प्राइस लँडच्या प्राइस घटलेलं आहे. तुम्ही कधी ऐकलं का इंडियामध्ये प्राइस वाढतात, गोल्ड प्राइस वाढतात, पण आम्ही विरारमध्ये आमच्या प्राइस लँडच्या प्राइस कमी झालाय. म्हणजे आम्ही 2016 आणि 2018 मध्ये 28, 29 लाख, 30 लाखला फ्लॅट घेतलेला आहे, 45 लॅक्स मध्ये फ्लॅट घेतलेला आहे. आज गव्हर्नमेंटने तो फ्लॅटच्या किंमत 23 लॅक्स केला, 35 लॅक्स केला. म्हणजे आमच्या चुकी होतं का? आम्ही गव्हर्नमेंटमध्ये भरोसा केला होता, म्हणजे गव्हर्नमेंट आम्हालाच हे केलंय. म्हणजे फ्लॅटचा रेट किती 2016-18 किती होता? 45 आणि 30 लॅक्स. आता तो 23 लॅक्स केला आणि आता 35 लॅक्स. म्हणजे गव्हर्नमेंटला तेव्हा फिजिबल होता विकास. आणि आता काय केलं त्याने? प्रायव्हेट पार्टीला दिलंय. म्हणजे प्रायव्हेटच्या मार्जिन सेपरेट असेल, 5% या 10% किती पण असेल, पण म्हणजे फ्लॅट आमच्यासाठी म्हणजे फसवणूक केलंय. म्हणजे प्रायव्हेट बिल्डर पेक्षा म्हाडाने आम्हाला डेंजर वाटतो मला. म्हणजे प्रायव्हेट बिल्डर तर चलो आपल्याला माहिती आहे की प्रायव्हेट बिल्डर प्रॉफिट साठी कमवलं, आम्हाला काय पोट दुखणार नाही. आम्ही इकडे काय घेतला? एक गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आहे, म्हाडा आहे, आम्हाला सरकारवर भरोसा होतं म्हणून आम्ही 2018 आणि 16 मध्ये बुकिंग केलं होतं. आज जो फ्लॅटच्या किंमत आता 23 लाखला विकतात, 35 लाखला विकतात. आमच्या पैसे जो डिफरन्स आहे ऍटलिस्ट तो तरी परत करा. आम्हाला कॉन्फिडन्स द्या सरकारवर. म्हणजे तुम्ही फसवणूक नाही केलंय. कितीचा कार्पेट आहे, कितीचा एरिया? माझा 440चा कार्पेट एरिया आहे. मी घेताना 29 लॅक्स पडला, टोटल 29 लाख 80,000 समथिंग. आता तोच फ्लॅटच्या किंमत 23 लाख 60,000 पर्यंत आलाय. म्हणजे विचार करा, 7-8 लाखाच्या आणि 2 BHK मध्ये 10 लाख 8-9 लाखाचा फरक आलाय. म्हणजे विशेष बघा, 2018-16 मध्ये म्हणजे हे रेट मध्ये विकला असतात ना, आज सर्व फ्लॅट विकला असतात. म्हणजे हे लोक प्राइस आहे तेवढा म्हणून फ्लॅट गेला नाही ना. आता जीवन झालं की प्राइस लो करायचा. तर आम्ही काय पाप केलंय? आम्ही तुमच्यावरती भरोसा ठेवलाय ना. आम्ही कुठला पाप केलं होतं का तुमच्यावर? या संपूर्ण घटनेमध्ये आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा या लोकांनी घरं घेतली होती तेव्हा सुविधांचा अभाव होता. या लोकांनी CCTV कॅमेरे बसवून घेतले, लिफ्ट जे आहेत ते दुरुस्त करून घेतले, त्यानंतर सफाई कर्मचारी स्वतःचे पैसे देऊन या लोकांनी ठेवून घेतले, कचऱ्याचे डबे नव्हते, यांनी पत्रव्यवहार करून महानगरपालिकेकडून ते आणले. म्हणजे म्हाडाने फक्त यांना 4 भिंत बांधून दिली होती. या लोकांनी इथे जे आहे ते येऊन जे आहे ते व्यवस्थित सुरक्षेचा आपला सोय जी आहे ती केली आहे. इतक्या घटनांनंतर पण आता या लोकांना वाटतंय की यांना फसवलं गेलंय, कारण जी लोक येणार आहेत त्यांना हे सगळ्या सुविधा मिळणार आहेत आणि तेही कमी पैशात. सर, काय सांगाल, कशा प्रकारे फसवणूक झाली आता लोकांना वाटू लागले? फसवणूक झाली म्हणजे तुम्ही बघाल तर गोल्ड आणि घरामध्येच लोक इन्व्हेस्टमेंट करतात. कारण तिथे रेट उतरत नाही, इथे उलट झालंय. घरामध्ये इन्व्हेस्टमेंट करून रेट उतरलाय. आता आमच्या बरोबर माणसं मागून येतात आहेत. आम्ही 30 लाखामध्ये रूम घेऊन एवढ्या सुविधा करून दिल्यात, CCTV लावले, कचऱ्यावाल्याची अरेंजमेंट केली, सर्व अरेंजमेंट केल्यानंतर हे लोक सातारा बँकेला दिले, हायर केले आणि त्यांना 25 लाखामध्ये पॅकेज देतात आहेत. म्हणजे आम्ही तो 30 मध्ये घेतला तर त्यांना 25 मध्ये देत आहेत आणि त्यांना सुखसुविधा ऑलरेडी आम्ही दिल्यात. हे आम्ही सर्व आमच्या जीवावर केलेले आहे.
म्हणजे तुम्ही बोला नेट बोला, तुम्ही डिश टीव्ही बोला, ह्या सर्व सुविधा आम्ही करून दिल्या आणि म्हाडा त्याचा फायदा घेऊन समोरच्यांना सांगते की आम्ही अशा सुविधा केल्या. आता लोकांना फसवतात आम्ही स्विमिंग पूल करून देणार आहेत. इथं पाण्याचा अभाव आहे आणि स्विमिंग पूल कुठून देणार आहेत? महानगरपालिका बोलते पाणी वाचवा, जपून प्या. पाणी देतच नाही तर जपून कुठून प्यायचं 4-4 दिवस? म्हणजे म्हाडा आता प्रायव्हेट अम्युनिटीज देणार आहे. आज 25 लाखाचा रूम, म्हणजे आम्ही आता आमच्यावर जे येतील त्यांनी 25 लाखाला रूम घेतलाय, त्यांनी जरी 30 लाखाला विकला त्यांना 5 लाखाचा प्रॉफिट होणार आहे. हो. मग आम्ही सुद्धा 30 लाच विकायचा, 30 ला घेऊन. आता मागणी काय आहे? आमची मागणी आहे, जो आपला रेट ऑफ डिफरन्स आहे तो आम्हाला परत द्यावा. त्यांनी म्हणजे तुमचे 5 लाख तुम्हाला परत आम्हाला 5 लाख परत द्यावा. तुम्ही 5 लाखाला विका नाही तर 10 लाखाला विकाल, आम्हाला काही संबंध नाही. आमचे जो पैसा एक्स्ट्रा गेलाय तो आम्हाला परत रिफंड द्यावा. कितीला घेतला होता तुमचा फ्लॅट? मी 45 लाखाला घेतला टोटल आणि आता त्याची 41 लाख झालेली आहे टोटल. मग आम्ही लॉस मध्ये आहे टोटल आणि म्हाडाने आमची फसवणूक केलेली आहे. हा डिफरन्स किती वर्षापूर्वी घेतला होता? मी 2016ची लॉटरी आहे आणि 2018 मध्ये आम्हाला पोझिशन दिलं आणि तेव्हापासून 6 वर्ष मी इथे राहतोय. सगळी सुविधा पाण्या बिण्याची आम्ही सगळे मोर्चे बिरचे काढून सर्व आम्ही घेतलेले आहे स्वतः आणि सगळ्यांना हे करून घेतलेले आहे. पाणी तर आता अजूनही नाही आणि आता बघा 5 दिवस पण पाणी नाहीये आणि हे बोलतात ट्रान्सफॉर्मर खराब झाला, हे झाला. पण यांच्याकडे सुविधा नाही का दुसरी की दुसरा ट्रान्सफॉर्मर आणून लगेच लावा किंवा जनरेटर आणून लावावं? जनरेटर आणून का नाही लावलं ह्या लोकांनी? जनरेटर तर बाकी तुम्ही प्रोग्रामला जनरेटर तुम्ही वापरता, मग अशा वेळी तुम्ही इमर्जन्सीला का नाही जनरेटर वापरत? मग त्यावेळी तुम्ही सप्लाय केला पाहिजे ना लगेच. तुम्हाला विचारू इच्छिते, म्हाडाचा प्रकल्प जो आहे दिसण्यासाठी इतका मोठा आहे, पण आता फसवणूक झाली आहे कळल्यानंतर काय वाटतं म्हाडाच्या प्रकल्पाबद्दल? ऍक्च्युली खूप मोठी निराशा आहे आमच्यासाठी, कारण आम्ही ते राहून 5 वर्ष झालेले आहेत. 5 वर्षामध्ये असा एकही दिवस गेला नाही की आम्हाला स्ट्रगल करावं लागलं नाहीये. अगदी ते परिसरातल्या लाईट जरी गेल्यानंतर ना आम्हाला ती लाईट म्हणजे बसवण्यासाठी आम्हाला लिटरली त्यांना पत्र व्यवहार करावा लागतो एक लाईट बसवण्यासाठी. तर ते तर म्हणजे आम्हाला लिटरली असं मला वाटतं की प्रायव्हेट बिल्डरकडे घेतलं असतं तर सुखसुविधा व्यवस्थित मिळाल्या असत्या, आतापर्यंत सोसायटी झाली असती आणि आज आम्ही व्यवस्थित राहू शकलो असतो. पण इकडे आज 5-6 वर्ष झाले तरी ते रूम लोक विकत घ्यायला देखील विचार करतात. त्यामध्ये पाठीमागे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. एक तर पाणी व्यवस्थित मिळत नाहीये. पहिले टँकर होते, टँकरमध्ये देखील पाणी दूषित यायचं. त्याच्यानंतर एवढं स्ट्रगल करून एवढे मोर्चे काढून नगरपालिकेचं पाणी सुरू झालं. नगरपालिकेचं पाणी तुटपुंज पाणी येतंय, 2 दिवसांनी एकदा पाणी येतं. ते एवढ्या मोठ्या बिल्डिंगला तुम्ही एवढं कमी लेवलचं पाणी कसं काय देऊ शकता? प्रेशर तुम्ही बघाल महानगरपालिकेचं फारच कमी आहे. लिटरली म्हणजे ते पुरणारच नाही. अर्धा तास 1 तास पाणी फक्त आम्हाला इकडे येतं. त्याच्यामध्ये आम्ही काय घर कसं चालवणार? पूर्ण घरामध्ये राहतात 5-5, 6-6 माणसं. 6-6 माणसांना एवढं पुरणार कसं पाणी? हा विचार ऍक्च्युली म्हाडाने करायला पाहिजे. त्यानंतर महानगरपालिका मला तर पूर्ण अयशस्वी झाल्यासारखी वाटते. कारण मुंबई महानगरपालिका कशा पद्धतीने काम करते आणि आपली वसई विरार महानगरपालिका कशा पद्धतीने काम करते. वसई महानगरपालिका कुठल्याही प्रकारे वसई विरारचा मला ग्रोथ पुढे दिसतच नाहीये. कारण बघावं तिथे पाण्याची इश्यू, प्रदूषण, रोड बरोबर नाहीयेत, बघावं तिथे कोण गांजा पितंय, बघावं तिथे कोण चरस पितंय, कुठेही कोणी कुठलं दुकान उघडतं, कुठेही कोण कुठे काही करतंय, बघावं तिथे कचरा पडलाय, तिकडे उचलायला जात नाहीत ते लोक. नियमित त्यांचं काम आहे. आमच्याकडे कचऱ्याची गाडी देखील व्यवस्थित कधी कधी येते. आम्हाला फोन करून बोलावं लागतं, बाबा कचरा घेऊन जा म्हणून. म्हणजे फार महानगरपालिकेमुळे भरपूर इश्यूज होत आहेत. आमच्याकडून घरपट्टी ही व्यवस्थित घेतली जाते. आम्ही त्यांच्याकडून साहजिकच आहे की त्यांच्याकडून आम्ही सगळ्या सुविधा मागणार. त्या सुविधा आम्हाला मिळतायत कुठे? आज बघतोय, आज आमच्याकडे 6 महिन्यानंतर एक फवारा मारायला आलेला आहे ह्याचा. मच्छराचा किती मोठा प्रॉब्लेम आहे, हा विचार कुणी करावा? आम्हीच करावा सगळ्या गोष्टींचा विचार. म्हणजे आम्ही घरपट्टी आम्ही भरायची आणि त्यानंतर देखील ह्या गोष्टीचा विचार पण आम्ही करायचा. कंप्लेंट नाही केली याबद्दल? म्हाडाला भरपूर पत्र व्यवहार केले. आमच्याकडे एवढा मोठा बंच भरलेला आहे. आमच्याकडे बॉक्स फाईल आहे. त्या बॉक्स फाईल मध्ये आम्ही सगळं रेकॉर्ड ठेवलेलं आहे. प्रत्येक तक्रारी केल्या त्याचा लवकर आम्हाला उत्तर मिळतच नाही. प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला लढावं लागतं इकडे, माहितीये का? शिर्के ते बिल्डर ठेवलेले आहेत, ते त्याच्या परीने प्रयत्न करतात, पण त्याच्याकडून एकच उत्तर मिळतं की म्हाडा आम्हाला पैसे देत नाहीये. मग आम्ही तुम्हाला सर्व्हिस कशी देऊ? आम्ही जायचं कुठे? प्रत्येक वेळेला बँड्राला जाऊन आम्ही चौकशी करायची, बँड्राला जाऊन आम्ही पत्र व्यवहार करायचा. हा कुठला न्याय आहे इकडे? म्हणजे आम्ही म्हाडामध्ये घर घेतलंय ही आमची चुकी आहे हे तुम्हाला दाखवून द्यायचं का प्रत्येक वेळेला? जर आम्ही प्रायव्हेट बिल्डरकडे गेलो असतो तर आम्हाला एवढ्या फेऱ्या माराव्या लागल्या असत्या का? सिंपलचा प्रश्न आहे ना हा. विचार काय अधिकारी काय विचार करत नाहीयेत आणि आपलं मंत्रिमंडळ काय विचार करत नाहीयेत? एवढा मोठा त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, ती उगीचीच केलेली आहे का? विचार विनिमय नाहीये का त्याच्यामध्ये कुठला? ह्या गोष्टीचा त्यांनी विचार करायला पाहिजे माझ्या मते. तुम्हाला विचारू इच्छिते, काय वाटतं जे पैसा आता तुम्हाला फसवणूक झालं ते वाटतंय, ते परत मिळण्याची काही आशा आहे म्हाडाकडून? म्हाडाकडून एक्झॅक्टली पहिल्या तर ही गोष्ट आहे की फ्लॅट पडला 26 लाखाला
जेव्हा घेताना 330 कार्पेट म्हाडा बिल्डिंग नंबर 6 मध्ये मी 2021ला फॉर्म भरला, ते पण लॉटरीच्या हिशोबाने मला फ्लॅट भेटला. आणि त्याच्यानंतर जेव्हा आता बघायला गेलं ते जी आपली बँक आहे सातारा बँक, ही बघायला गेलं 21.5 लाखाला आता फ्लॅट विकते, स्टॅम्प ड्युटी सगळं रजिस्ट्रेशन करून. म्हणजे मी किती लॉस मध्ये गेलो, अक्षरशः बघायला 4-4.5 लाखामध्ये लॉस मध्ये गेलो. तेच मी बँकेमध्ये पैसे ठेवले असते, त्याचा इंटरेस्ट झाला असता आणि त्याचा EMI पण माझा गेला असता बघायला गेलं तर. आता असं वाटतं की हे जे पैसे आता जे बोलतात ना, जे 4 लाख जे पण डिफरन्स आहे, ते म्हाडानी आम्हाला चेक द्वारे जे पण ओनर आहेत त्यांना रिटर्न करायला पाहिजे. तुम्ही इंटरेस्ट तर देणार नाहीये, ते होऊ शकतं तर आम्हाला ते जे एक्सिस अमाऊंट आहे ते आम्हाला चेकच्या द्वारे काही मागणी याच्यावर पूर्ण मागणी. आता बघायला गेलं एवढे प्रॉब्लेम्स फेस होत आहे, तर याच्याने असं वाटत नाही 100% की देऊ शकतात म्हणून म्हाडा, पण आम्ही प्रयत्न करणार आमच्यातर्फे. धन्यवाद. या संपूर्ण मुद्द्यांवर आधी देखील अनेक माध्यमांनी आवाज उचलला होता. म्हाडाच्या बाबतीत या संपूर्ण प्रकरणाच्या बाबतीत जे काही प्राइस कमी झाले त्याच्यावर आमदार खासदार यांच्या अनेकदा मीटिंग्सही झाल्या, चर्चाही झाल्या, मंत्रिमंडळापर्यंत हा विषय गेला, परंतु म्हाडाने ह्याच्यावर काही दाद दिली नाहीये. शिर्के ब्रदर्सकडून सतत होणारे जे आहेत ते आरोप आणि चर्चा जे आहेत ते की म्हाडा त्यांना कोणत्याही सुविधा देत नाही, पैसे पुरवत नाही, म्हणून हे लोक जे आहेत त्यांना असुविधा सहन कराव्या लागतात. परंतु इतक्या वर्षांचा संघर्ष या लोकांचा सुरू आहे की त्यांनी आतापर्यंत अनेक फॅसिलिटी स्वतः आणल्या आणि त्याचा उपभोग घेण्यासाठी आता दुसरं कोणतरी येते, तेही कमी किमतीत. हा अन्याय आहे. यासाठी आता यांची लढाई अशीच सुरू राहील, पण तो पाण्यासारखं असेल. येणाऱ्या काळामध्ये म्हाडा त्यांचं ऐकून हे पैसे परत करतं का, की जी त्यांची फसवणूक झाली कायमस्वरूपी राहील. धन्यवाद.